नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात संपूर्ण अध्यात्म. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि शक्तिशाली विषय जाणून घेणार आहोत, सोमप्रदोष व्रत आणि त्याचे प्रभावी उपाय. सोमवारी येणारा प्रदोष हा विशेष मानला जातो, कारण हा दिवस भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या आधी आणि नंतरचा काळ. हा काळ अत्यंत दिव्य, ऊर्जावान आणि साधनेसाठी श्रेष्ठ मानला जातो. असं मानलं जातं की यावेळी भगवान शिव आणि माता पार्वती कैलासावरून पृथ्वीवर येऊन भक्तांची मनोकामना पूर्ण करतात. जर तुम्ही योग्य पद्धतीने सोमप्रदोष व्रत आणि उपाय केले तर जीवनातील अडथळे, आर्थिक समस्या, नात्यांमधील ताण हे सर्व हळूहळू दूर होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया सोमप्रदोष दिवशी करायचे प्रभावी उपाय. सर्वात पहिला उपाय, उपवास आणि शुद्धता. सोमप्रदोष दिवशी शक्य असेल तर उपवास ठेवा. पूर्ण उपवास नसेल तर फळाहार करा. मन, वाणी आणि शरीर शुद्ध ठेवा, कारण या दिवशी केवळ शरीराचं नव्हे तर मनाचंही शुद्धीकरण महत्त्वाचं असतं. दुसरा उपाय, संध्याकाळी शिवपूजन. प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्ताच्या सुमारास शिवलिंगाची पूजा करा. शिवलिंगावर जल, दूध आणि बेलपत्र अर्पण करा. बेलपत्र अर्पण करताना 3 पानं असलेलं बेलपत्र वापरा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तिसरा उपाय, दीपदान आणि धूप. शिवमंदिरात किंवा घरी शिवासमोर तुपाचा दिवा लावा. धूप आणि अगरबत्ती अर्पण करा. असं केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं. चौथा उपाय, शिवचालिसा आणि प्रदोष व्रत कथा. या दिवशी शिवचालिसा वाचा किंवा प्रदोष व्रताची कथा ऐका किंवा वाचा. यामुळे मन शांत होतं आणि श्रद्धा अधिक दृढ होते. पाचवा उपाय, दान आणि सेवा. सोमप्रदोष दिवशी दान करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. गरजू लोकांना अन्नदान करा किंवा मंदिरात काही दान करा. दान केल्याने आपल्या कर्मांचे दोष कमी होतात. सहावा उपाय, रुद्राभिषेक. शक्य असल्यास, जर शक्य असेल तर रुद्राभिषेक करा किंवा करून घ्या. रुद्राभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनातील मोठे अडथळे दूर होतात. सातवा उपाय, मनोकामना प्रार्थना. प्रदोष काळात शांतपणे बसून भगवान शिवाला आपल्या मनातील इच्छा सांगा. पण लक्षात ठेवा, फक्त मागणं नाही तर कृतज्ञताही व्यक्त करा. आठवा उपाय, मौन आणि ध्यान. काही वेळ शांत बसा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. ओम नमः शिवाय मंत्राचा मनात जप करा. यामुळे मन स्थिर होतं आणि आतून ऊर्जा मिळते. नववा उपाय, काळे तीळ आणि जल अर्पण करा. शिवलिंगावर काळे तीळ आणि जल अर्पण करा. यामुळे पितृदोष आणि शनी-संबंधित अडचणी कमी होतात असं मानलं जातं. 10वा उपाय, नकारात्मक विचार टाळा. या दिवशी राग, द्वेष, वाद यापासून दूर राहा, कारण मन जितकं शांत असेल तितकी पूजा अधिक प्रभावी होते. मित्रांनो, सोमप्रदोष हा केवळ एक व्रत नाही, तर आत्मशुद्धी आणि श्रद्धेचा एक सुंदर मार्ग आहे. जर तुम्ही हे उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केले तर हळूहळू तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतील. लक्षात ठेवा, भगवान शिव फक्त भावनेचे भुकेले आहेत. तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास हेच त्यांना सर्वात प्रिय आहे. म्हणूनच येत्या सोमवारी सोमप्रदोष आहे. हा दिवस वाया जाऊ देऊ नका. थोडा वेळ स्वतःसाठी काढा, भगवान शिवाची उपासना करा आणि अनुभवा कसं तुमचं जीवन हळूहळू बदलते. हर हर महादेव. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि संपूर्ण अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.